चला तर आपण आजपासून जनरल नॉलेज सिरीज सुरू करणार आहे. तर बघा, आपला चित्ररथ बघितला का तुम्ही महाराष्ट्राचा? बाल शिवबा आणि जिजामाता यांच्यावर आधारित चित्ररथ आहे महाराष्ट्राचं 26 जानेवारीचं. नवी दिल्ली प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे. जिजाऊ आणि बाल शिवबा यांचा देखाव्या रंगीत तालीमात सादर करण्यात आला. तर हे आपला चित्ररथ आहे महाराष्ट्राचा, जो याच्यावर क्वेश्चन तर येणारच. त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा की 2024चा चित्ररथ कशावर आधारित होता. चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे चित्ररथ सज्ज झाला आहे. जिजाऊ आणि बाल शिवबा यांचा देखावा रंगीत तालमीत सादर करण्यात आला आहे. तर हे आपला चित्ररथावर आवश्यक क्वेश्चन आहे, जे तुम्ही नक्की बघा आणि लक्षात ठेवा, कारण कोणता पण क्वेश्चन येऊ शकतो. जनरल नॉलेज काही पण विचारतात. ओके, तर महाराष्ट्र आणि चित्ररथ बघूयात आपण. 1980 साली शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास पहिल्यांदा अव्वल पारितोषिक मिळाले. तर कोणत्या वर्षी मिळाले? 1980 साली शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास. 2022 साली जैवविविधता व राज्य मानके यास पहिला क्रमांक मिळाला. तर कोणत्या साली? 2022 साली. आणि 2023 साली 3.5 शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर यासाठी दुसरा क्रमांक मिळाला महाराष्ट्राला. तर काय होतं 2023 साली? 3.5 शक्तिपीठे. आणि आता 2024 साली जिजामाता आणि बाल शिवबा लक्षात ठेवायचं. आणि 2024 साली जिजाऊ आणि बाल शिवाजी. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ऑक्सफर्ड डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द वर्ल्ड ऑफ द इयर 2023 म्हणून जाहीर केला आहे? तर कोणता शब्द? रिज, RIZZ, रिज हा शब्द जाहीर केला आहे. चला, INS इम्फाळ चे राष्ट्रार्पण कुणाच्या हस्ते करण्यात आले? तर कुणाच्या हस्ते करण्यात आले? तर आपलं राईट आन्सर आहे राजनाथ सिंह यांच्या हस्ते INS इम्फाळचे राष्ट्रार्पण करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, INS इम्फाळ ही श्रेणीतील 4 विनाशिकांपैकी तिसरी आहे. तर कोणत्या श्रेणीतील? तर विशाखापट्टणम या श्रेणीतील. विशाखापट्टणम या श्रेणीतील ही 4 विनाशिकांपैकी तिसरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक यूट्यूब वाहिनीचे 2 कोटीपेक्षा अधिक सदस्य झाल्याने ते जगातील अन्य नेत्यांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहेत. तर किती सदस्य झाले? 2 कोटी यूट्यूब वाहिनीचे सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक यूट्यूबचे वाहिनीचे. असा पण क्वेश्चन येऊ शकतो, किती सदस्य झाले म्हणून. आणि कोणत्या नेत्याचे झाले असा पण शब्द येऊ शकतो, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा, क्वेश्चन नीट लक्षात ठेवा, त्याच्यामुळे आन्सर पण लक्षात राहील. जगातील सर्वात महागडे चलन. तर कोणत्या जगात सर्वात महागडे चलन? तर हे चलन दिले आहे, हे सर्व जगात सर्वात महागडे आहे. तर सर्वात पहिल्या नंबरवर आहे कुवेती दिनार, बहरीनी दिनार, ओमानी रियाल, जॉर्डन दिनार आणि पाऊंड स्टर्लिंग हे जगातील सर्वात महागडे चलन आहे. तर याच्यापैकी कोणते पण देऊ शकतात ऑप्शनमध्ये, त्याच्यामुळे हे 5 पण तुम्ही पाठ करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुजरात राज्यातील कच्ची खारेक खजूरला GI टॅगचा दर्जा मिळाला आहे. तर कोणत्या राज्याचा आहे कच्ची खारेक? गुजरात राज्यात. आणि गुजरात राज्यातल्या कोणत्या खजुराला GI टॅग मिळाला आहे? तर कच्ची खारेक या खजुराला GI टॅग मिळाला. कच्ची खारेक हे काय आहे? तर हे खजूर आहे.
अशा प्रकारचे कोणते पण क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वरिष्ठ IPS अधिकारी दलजीत सिंग यांची सशस्त्र सीमा बल SSB चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर कोणाची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? सशस्त्र सीमा बलची दलजीत सिंग. ते कोणते अधिकारी आहे? तर वरिष्ठ IPS अधिकारी आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अरुणाचल प्रदेश राज्यात नुकताच पक्का पांगा हॉर्नबिल फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. तर अरुणाचल राज्यात सध्या कोणता फेस्टिवल आयोजित करण्यात आला? तर पक्का पांगा हॉर्नबिल फेस्टिवल आयोजित करण्यात आला. तर कोणत्या राज्यात करण्यात आला? अरुणाचल प्रदेश या राज्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झेलम परांजपे या प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना आहेत. तर प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना कोणत्या आहेत? तर झेलम परांजपे आहे. तर झेलम परांजपे ह्या कोणत्या नृत्यांगना आहे? प्रसिद्ध नृत्यांगना ह्या कोणत्या राज्याचे? तर ओडिसी. असे क्वेश्चन विचारतील. याच्यावरच 2-3 क्वेश्चन होतात, जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही वाचताना असेच लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. नेक्स्ट आहे, बाल लैंगिक अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी उभारण्यात येणारे पोक्सो न्यायालय राज्यातील पहिले न्यायालय असणार आहे. तर बाल लैंगिक अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी कोणते न्यायालय उभारण्यात आले? राज्यात पोक्सो न्यायालय. पहिले ते कितवे न्यायालय? तर पहिले न्यायालय. तर ते पोक्सो न्यायालय हे कशासाठी उभारण्यात आले? तर बाल लैंगिक अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी. असे 3 क्वेश्चन तयार होतात, त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा पोक्सो न्यायालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खेलो इंडिया यूथ गेम्स 2024ची 6वी आवृत्ती कुठे सुरू होणार आहे? तर कुठे सुरू झाली आहे? तर चेन्नईमध्ये सुरू झाली आहे. तर चेन्नईमध्ये 6वी आवृत्ती कशाची चालू झाली आहे? तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2024ची 6वी आवृत्ती चेन्नईमध्ये सुरू झाली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जपानचे मून मिशन स्नायपर चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहे. तर कोणत्या देशाचे मून मिशन स्नायपर चंद्रावर यशस्वीपणे उतरले? तर जपान या देशाचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेनिसपटू नोवाक जोकोविचची विक्रमी 8व्यांदा बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. तर कोणाची निवड झाली आहे? टेनिसपटू नोवाक जोकोविच याची बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवड झाली. तर कितव्यांदा निवड झाली? तर 8व्यांदा निवड झाली आहे. त्याच्यात असं घुमून फिरून 2-3 प्रकारे हा क्वेश्चन विचारू शकतो, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि लेटेस्ट चालू घडामोडी आहे, जे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे पेपरच्या दृष्टीने. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार कुवैती दिनार हे जगातील सर्वात मजबूत चलन बनले आहे. तर फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार कोणते जगातील सर्वात मजबूत चलन कोणते बनले? तर कुवैती दिनार हे मजबूत चलन बनले आहे सर्वात. आताच आपण चलन बघितले वरती, त्यातलंच ते एक आहे, त्याच्यामुळे हे चलन पण पाठ करून घ्यायचे. कुवैती दिनार हे सर्वात मजबूत चलन आणि 1 नंबरवर आहे. एक कुवैती दिनार 267 रुपये. 267 रुपयाचं एक कुवैती दिनार होते. एक कुवैती दिनार $3.25, म्हणजे अमेरिकेच्या डॉलरच्या पण पुढे आहे. अमेरिकेचे $1 म्हणजे 83 रुपये की काय 80 रुपये असं होते. तर याची किंमत जरा जास्त आहे, म्हणून हे रँकवर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुवेत हा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे.
तर कुवेत काय आहे? सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. इथला दुसरा सर्वात मोठा उद्योग पोलाद निर्मितीचा आहे आणि दुसरा मोठा उद्योग पोलाद निर्मिती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पद्मविभूषण. एकूण किती जणांना पद्मविभूषण देण्यात आले? तर 5 जणांना पद्मविभूषण देण्यात आले. तर 1 माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू सार्वजनिक सेवामध्ये, 2 श्रीमती वैजयंतीमाला बाली कलामध्ये, कला या क्षेत्रात, 3 नंबर चिरंजीवी कला क्षेत्रात, 4 नंबर श्रीमती पद्मनाभ कला क्षेत्रात आणि 5 नंबर आहे बिंदेश्वरी पाठक समाजसेवा मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण भेटलेला आहे. तर असे 5 जणांना पद्मविभूषण भेटले आहे आणि पद्मभूषण एकूण 17 जणांना भेटले आहे. तर 17 नाव नाही दिले. जे जे महाराष्ट्रातून महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे त्यांचेच नाव घेतलेले याच्यात. 1 नंबर हरमन सरजी कामा साहित्य शिक्षण पत्रकारिता, 2 नंबर आहे अश्विनी मेहता औषधी क्षेत्रात, 3 नंबर आहे राम नाईक सार्वजनिक सेवा, राजदत्त कला क्षेत्रात, प्यारेलाल शर्मा कला, कुंदन व्यास साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता. आणि पद्मश्री किती मिळाले? तर एकूण 110 पद्मश्री मिळाले आहे. महाराष्ट्रातून 1 नंबर उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा मल्लखांब प्रशिक्षक म्हणून, मनोहर डोळे यांना औषधी क्षेत्रात, झहीर काझी यांना साहित्य शिक्षण क्षेत्रात, चंद्रशेखर महादेवराय मेश्राम यांना औषधी या क्षेत्रात, कल्पना मोरपरी यांना व्यापार उद्योग या क्षेत्रात, शंकरबाबा पापडकर यांना समाजसेवा या क्षेत्रात. हे महाराष्ट्रात मिळालेले आहे. तर एकूण असे पद्मश्री कोणाला किती मिळाले? 110 आणि पद्मभूषण 17 आणि पद्मविभूषण 5. संख्या लक्षात ठेवा आणि जे महाराष्ट्रातील नाव दिले ते पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्येच्या राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटांची ही मालिका अलीकडे कोणी सुरू केली? टपाल तिकिटा अयोध्येच्या राम मंदिराला समर्पित असे स्मारक टपाल तिकिटावर कोरण्यात येऊन ते तिकीट कोणी सुरू केली? तर नरेंद्र मोदी यांनी या तिकिटांची सुरुवात केली. आता ते पण सुरू झालंय. टपाल तिकिटावर आपलं राम मंदिरात कोरलेलं असणार अयोध्येचे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कोणत्या राज्यात मोहजूज लढाई स्पर्धा 9 वर्षानंतर पुन्हा सुरू झाली? तर कोणती लढाई? मोहजूज लढाई स्पर्धा. तर ते आसाम राज्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीवर धावणार आहे? तर कोणत्या नदीवर धावणार आहे सौर ऊर्जेवर चालणारी बोट? भारतातील पहिली तर सरयू नदीवर धावणार आहे. नक्की लक्षात ठेवा, कारण हे लेटेस्ट घडामोडीचे क्वेश्चन आहे जे मी घेत आहे. आणि तुम्हाला एक वेळा समजत नसेल परत व्हिडिओ ओपन करून वाचा, 10 वेळा वाचा, पण वाचा, कारण यातला 1 ना 2 क्वेश्चन तर तुम्हाला नक्कीच येणार आणि 100% येणार. पेपर झाल्यावर मला नक्की कमेंट करून सांगाल की यातले काही क्वेश्चन आले होते का जे तुम्ही घेतले होते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे जागतिक यादीत 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान IT ब्रँड म्हणून कोणाला स्थान मिळाले आहे? तर TCS ला स्थान मिळाले. जगातील IT ब्रँड म्हणून मौल्यवान, ते पण 2ऱ्या क्रमांकाचा, तर TCS ला. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपले जास्त एक्झाम TCS आणि IBPS घेत आहेत त्याच्यामुळे हे पण क्वेश्चन आवश्यक आहे, ते पण तुम्ही नीट वाचा. अलीकडेच अभूतपूर्व इकोमार्क ग्रीन
ॲक्रिडिटेशन फ्रेमवर्कचे अनावरण कोणी केले आहे? तर UAE याने केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2024 च्या दुसऱ्या दिवशी नुकतीच 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाला मिळाली? तर कर्नाटक राज्याला मिळाली. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या राज्याच्या कच्ची खारेक या फळाला GI टॅग मिळाला आहे? तर गुजरात. रिपीट झालाय क्वेश्चन. गुजरात या राज्याला GI टॅग मिळाला कच्ची खारेक यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियातील सर्वात मोठा नागरी विमानचालक शो विक्स इंडिया 2024 नुकताच कुठे सुरू झालाय? तर कुठे सुरू झालाय? हैदराबाद येथे सुरू झालाय. तर आपलं राईट आन्सर आहे हैदराबाद. चला तर आपण ही लेक्चर सिरीज थांबूया इथे. परत जे नवीन लेटेस्ट आहे ते मी परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही नक्की बघा आणि मला तुम्ही एवढा प्रतिसाद देत आहे त्याच्यामुळे थँक्यू. माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पेपरपर्यंत सर्व पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचा सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. चला तर थांबूया लेक्चर. थँक्यू.